मी सुवर्णा झिरपे. मी मूळची सातारची आहे. इथं माझी मुलगा आहे, सून नातवंड आहेत. माहिती होतं, पण मला असं मेडिटेशन हे नवीनच होतं. मग आपण म्हटलं जॉईन होऊया. सकाळी मोकळा वेळ असतो खूप, आणि मग मी त्यामध्ये जॉईन झाले. आणि मग इतकी मी समरस होऊन गेले की मला ते आपोआपच सकाळी उठायची, आणि कधी एकदा ह्यांचं ते ध्यान सुरू होतं आहे आणि मी कधी त्यात तल्लीन होऊन जाते असं व्हायचं. आणि इतकं म्हणजे ते सगळीच मला ते त्यातलं इच्छापूर्तीचं आवडलं. बाकी ते पितृदोष ते पण आवडलं. त्यामध्ये त्यांनी सगळं अगदी आपले सगळे पाठीमागचे बॅकग्राऊंड म्हणजे सगळे आपले लोक सगळे उभे केले. त्यामध्ये मी पण आमचे आई वडील सासू सासरे यामध्ये सुद्धा मी सगळे रंगून गेले. मग ते एक इतिहास आणि झालेला इतिहास तो पण डोळ्यापुढे हा सगळा म्हणजे म्हणजे असं म्हणजे त्यामुळं मनाला एक प्रकारचं समाधान मिळालं. आपण हे कुणाला सांगणार, हे आपण हे सांगू शकत नाही. त्यांच्या आठवणी आपण दुसऱ्याजवळ आता काढू शकत नाही. मग त्यामध्ये सुद्धा मला मी तल्लीन होऊन गेले. मध्ये अगोदर मला एकदा संधिवात होऊन गेलेला, तर त्यातनं सुद्धा मी चांगली बरी झालेली आहे. म्हणजे आपल्याला त्यांनी आता पण तेच सांगितलं, आपण आपली इच्छा असेल तर आपण कुठलेही कार्य सिद्धीला नेऊ शकतो. त्याप्रमाणे ते आता मला सुद्धा आता बरं वाटतं. बी पी आहेच, पण बी पीमध्ये सुद्धा आता मला कधीच वाटत नाही की आपण आता कुणी सांगितलं तर लक्षात येतं की आपल्याला बी पी आहे. आणि आता मी आता तर मला अगदी खूप फ्रेश वाटतं आहे. आता मुलांच्याकडे आलो आहेच, आणि त्यात हे म्हणजे काय म्हणतात साखरेपेक्षा गोड हा मला अनुभव मिळाला. थँक्यू विजयताई.